हर्षद आलेले आहेत गोलंदाजीसाठी. चला आपण लगेचच मॅचच्या दिशेने वळतोय, वेळ घेणार नाहीयेत. अगदी गोटेवाडी विपक्ष पवारवाडी दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक वरती केशव, बॉलर निघालेत हर्षद. यावेळी पंच कळवत आहेत बॅट बॉल. अगदी या मॅच साठी आपण पाहिलं तर ऑफिशियल अंपायर शशी साठम सर, त्याचबरोबर रुपेजी सावंत सर त्यांच्या माध्यमातून मात्र या मॅच साठी पंचांची भूमिका आपण पाहतोय. अगदी बॉलर हर्षद, स्ट्राइक वरती फलंदाज केशव सज्ज आहेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी फटका हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, पकडला जाईल का कॅच? आणि तिथे मात्र कॅच जबरदस्त पकडलाय, अप्रतिम झेल. आणि पहिली विकेट मात्र माघारी चालली आहे, जिथे केशव यांचा मात्र खेळ झालाय समाप्त. पहिला धक्का टीम पवारवाडी संघाला. आणि नवीन फलंदाज लगेचच आपण पाहिलं तर जयेश मैदानाच्या आतमध्ये येताना. खूप चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला उमेशच्या माध्यमातून, जिथे पहिला धक्का टीम पवारवाडी संघाला. अगदी गोलंदाज हर्षद चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. अगदी विकेट प्राप्त केली आहे पहिले षटक हाताळत असताना. पहिला बॉल थोडासा खराब आणि त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वरती सज्ज आहेत जयेश. यावेळी पहा आडव्या बॅटने आल्या मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न पंच आमच्या पर्यंत कळवत आहेत. यावेळी सिंगल येईल, ते एक धाव अर्जित केली जाते धाव फलकावरती. गोटेवाडी विपक्ष पवारवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र मॅच आपण पाहतोय. बॉलर हर्षद पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेट करून. स्ट्राइक वरती जयेश. यावेळी पहा आक्रमण केले, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, तोपर्यंत फेकी देखील चांगली आहे आणि 2 धावा मिळतील. आणि पंचांचा इशारा येतोय 1 शॉट. एक धाव नक्कीच इथे शॉट पद्धतीची घेतली आहे. एक धाव इथे कुठेतरी वजा केली जाते, ते एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा हर्षद, जयेश. यावेळी पहा पंच पुन्हा एकदा कळवतायत व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर धाव फलकावरती मिळेल. कधी पाहिलं तर नॉन स्ट्राइक वरती अजूनही मुकेश कुठेतरी सज्ज आहेत आणि जयेशला
स्ट्राईक रोटेट करावी लागेल, कारण मुकेश सध्या आक्रमक खेळाडू हा देखील ओळखला जातो. वारंवारपणे आपण पाहत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये मुकेश आपल्या नावाची चर्चा रंगवताना पाहायला मिळत असतात. परंतु स्ट्राईकवरती जयेश. यावेळी पहा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषंकित क्षेत्रामध्ये, आणखीन एक धाव मिळेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय श्री सद्गुरू बाबा महाराज क्रिकेट वॉरियर्स सवादे, ही संपूर्ण टीम आज इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये खेळासाठी सहभाग देखील आहे. आपण या स्पर्धेसाठी मोलाची कामगिरी केली आहे, त्याबद्दल धन्यवाद. वळूयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. आणखीन एक अवांतर धाव. बॉलर हर्षद अगेन्स्ट जयेश. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका केलाय, खोदून काढलाय, सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा तब्बल 8च्या घरामध्ये, 8 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी आतापर्यंत गोलंदाजांनी चेंडू हाताळलेले आहेत. तब्बल 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित या षटकातील अंतिम बॉल आहे. स्ट्राईकवरती जयेश. नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल. अंतिम बॉल या षटकातील. अगदी टप्पा पडल्यानंतर कुठेतरी खाली राहिलेला बॉल होता. आक्रमण करता आलेलं नाहीये. डॉट पद्धतीचा चेंडू. ओव्हरची होतीये समाप्ती. एक षटक समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती 8च्या घरामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट. त्याचबरोबर जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघ आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संपूर्ण संघ आपण देखील या आयोजकांच्या माध्यमातून कॉल आहे आमच्यापर्यंत. आपला मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. सर्व संघ अगदी मॅचकडे वळूयात आपण. एक षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 8च्या घरामध्ये आपण पाहतोय. एक विकेट जरूर गमावली आहे, जिथे केशव बॅक टू दी पॅव्हेलियन परतवल्यानंतर मात्र जमेची बाजू घेण्यासाठी जयेश नॉन स्ट्राईक वरती सध्या आपण पाहतोय. आणि स्ट्राईक वरती आता मात्र फलंदाज मुकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर रोहित. गोलंदाजीसाठी रोहित सज्ज आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज मुकेश पवार. अगदी एक षटक समाप्त. धावसंख्या 8 आहे आणि इथून पुढे मात्र मॅच घेऊन जातील का मुकेश? यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगदी अग्रेसिव्हपणा दाखवला बॅटरने. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. चांगला चेंडू. डॉट बॉल आला. पहिलाच बॉल कुठेतरी बॅटरला प्रेशराईज करण्याचं काम केले गोलंदाजाने. अगदी रोहित आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अगदी पहिल्या षटकाच्या नंतर मात्र पाऊलावरती पाऊल उचललंय. यावेळी दुसऱ्या बॉलवरती पहा आक्रमण केलंय. मिड ऑफ वरून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी हात. दुसरी धाव देखील घेतली आहे. तिसरी धाव यावेळी देखील कंप्लीट केली जाते आणि रनिंगच्या स्वरूपात आता मात्र चौथी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि इथे 4 धावा मिळतील. पंच आमच्यापर्यंत कळवतील. धावेंच्या स्वरूपात 4 धावा इथे मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि 4 धावा मिळतील. गोलंदाज रोहित यावेळी चांगला फटका केला होता आणि तिथे मात्र थोडासा नैसर्गिक अडथळा निर्माण झाला. या बॉलवरती वेग वाढवलाय गोलंदाजाने. जबरदस्त वेगवान पद्धतीचा बॉल. मुकेशला कुठेतरी आक्रमण करता आलेलं नाहीये. चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी रोहित पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच टप्प्यावरती यावेळी चेंडू हाताला होता आणि डॉट पद्धतीचा चेंडू यावेळी देखील येताना पाहायला मिळाला आहे.
यावेळी पहा कुठेतरी अतिरिक्त उचली घेणारा बॉल हाताळायचा होता, परंतु पंच आमच्यापर्यंत कळवतायत नो बॉलचा इशारा. नो +1 2 धावा मिळतील आणि नो +1. तर या बॉलवरती नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल मुकेशच्या माध्यमातून. कुठेतरी खराब चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे रोहितच्या माध्यमातून. सुरेश दादा माटेकर त्याचबरोबर विशाल दादा थोरात यांची देखील या स्पर्धेमध्ये उपस्थिती लाभलेली आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. नो बॉल होता आधी ओव्हरचा आणि त्यानंतर यावेळी बॉल अगदी यष्ट्यांवरती विसावला होता. पंचांकडे दाद मागितली जाते. इथे एक धाव मिळेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून स्टंप सौजन्य करण्यात आले माननीय श्री हेमंत माने साहेब यांची देखील उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच सुनील चाळके साहेब यांची देखील उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. अगदी रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाचे कर्णधार आणि एक चांगले खेळाडू आहेत. आज या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील सहभाग पाहू आपण, परंतु तदरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव मिळेल जिथे धाव संख्या 16च्या घरामध्ये. बॉलर निघालेत. यावेळी पहा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण नाही आहे. गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत अगदी वेगवान गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न, टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. यावेळी देखील आणखीन एक धाव मिळेल धावफलकावरती जिथे एकने धाव पुढे सरसावेल. धावसंख्या 17च्या घरामध्ये 17. धावा. यावेळी पहा आक्रमण केले, चांगला फटका पूल केलाय, अगदी सक्सेसफुल ठरतोय. मिळतील धावा या बॉलवरती 6. षटकार फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळालाय जिथे बॅटरचं नाव आहे जयेश. अगदी यावेळी आक्रमण चढवलं गोलंदाजावरती, अगदी रेंज पाहिली गोलंदाजाची आणि त्यानंतर मात्र पूलचा फटका सक्सेसफुल ठरलाय. मिळतील 6 धावा. पहा मुकेश कुठेतरी आज त्यांची बॅट बोलत नाहीये संघासाठी, परंतु जयेश आज मात्र संघासाठी खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि जयेश मात्र आक्रमक होताना पाहायला मिळालेत. 6 धावा आलेत या बॉलवरती. अगदी धावसंख्या 6ने पुढे सरसावली गेली आहे. 23 धावा धावफलकावरती 23. रोहित वरती आक्रमण चढवलं गेलंय, परंतु रोहित यावेळी स्वतःला सिद्ध करावं लागेल. निघाले तो ओव्हर द विकेट करून. यावेळी पहा फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राच्या दिशेने आणि घोषांकित क्षेत्रामध्ये पोहोचलाय बॉल. एक धाव मिळेल. सिंगल आली आहे आणि या बॉलच्या मदतीने मात्र ओव्हरची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्त झालेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 24 धावा. 24 लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया आता अंतिम षटक आहे, कोणावरती जबाबदारी दिली जाईल. अगदी 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 24च्या घरामध्ये पाहतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हा हाताळण्यासाठी गोलंदाजी सज्ज झालेले आहेत. गोलंदाज काय नाव काय पांडुरंग गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिला बॉल
पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन थोडंसं मिस्टाइम झाले, समोरच्या दिशेने खेळला, एकदा वर्जित केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण जयेश कुठेतरी जयेशची बॅट बोलतेय. उर्वरित 5 बॉलचा खेळ जयेशने केला तर कुठेतरी संघासाठी चांगली धावसंख्या उभारू शकते. तब्बल सध्या धावसंख्या आपण पाहिलं तर 25च्या घरामध्ये. आक्रमण करावं लागेल. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पांडुरंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र जबाबदारी घेऊन गोलंदाजी हाताळत आहेत. स्ट्राईकवरती जयेश. यावेळी पहा लोअर फुल टॉस बॉल आक्रमण करता आले नाही. रनआउटची संधी आहे परंतु इथे एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. पहा प्रत्येक बॉल वरती कुठेतरी पवारवाडी संघ आपण पाहिलं तर आक्रमण करताना पाहायला मिळतोय परंतु आक्रमण कुठेतरी होत नाहीये. यावेळी पहा थोडंसं बैठा फटका यावेळी पाहायला मिळालाय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. रनआउटची संधी उपलब्ध झाली आणि इथे विकेट चालली आहे माघारी. खूप वेळानंतर मात्र इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले पवारवाडी संघाचे, जिथे फलंदाज जयेश बॅक टू दी डगआउट. खऱ्या अर्थाने आजच्या या स्पर्धेसाठी पण पाहिलं तर स्टंप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले माननीय श्री हेमंत माने साहेब कर्णधार आहेत निनाई देवी स्पोर्ट्स तुळसण या संघाचे. आज मात्र त्यांची उपस्थिती आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार. इथे जयदीप पवार दादा यांच्या हस्ते मात्र हा शुभ सन्मान करण्यात येतोय. अगदी पांडुरंग आपण पाहतोय गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. तिथे स्ट्राईक वरती नवीन फलंदाज प्रयाग. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता कुठेतरी. यावेळी स्ट्राईक रोटेट होतीये. एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. त्याचबरोबर संदीप दादा वीर आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे आहे. आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली आहे. यावेळी पहा आक्रमण केले मुकेश पवार. भरपूर वेळेनंतर मात्र यावेळी बॉलचं टायमिंग अगदी जुळलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती आलाय मात्र षटकार. ऑनसाइडच्या दिशेने ठोकलाय मुकेश पवार. अंतिम बॉल वरती 6 धावा मिळतील. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल. अंतिम बॉल वरती षटकार आल्यानंतर 36च्या घरात 1 बॉल शिल्लक आहे. ओके माफ करा 1 बॉल शिल्लक आहे. संदीप दादा वीर यांची देखील उपस्थिती आहे या स्पर्धेसाठी. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मंगेश दादा माने यांची देखील उपस्थिती आहे. आपण देखील यावेळी पहा फुलटॉस बॉल आक्रमण कुठेतरी फसले. बॉल हवेमध्ये आहे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा मिळतील. आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या 38च्या घरामध्ये आणि 39 धावांचं लक्ष गोटेवाडी संघासाठी दिले गेले पवारवाडी संघाच्या माध्यमातून. त्याचबरोबर सुरेशदादा माटेकर यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आहे. आपला देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मंगेशदादा माने यांची देखील उपस्थिती आहे. आपला देखील शुभ सन्मान करण्यात येतोय. खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेसाठी मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. त्याचबरोबर रुपेश भावके सर यांचा देखील शुभ सन्मान आपण घेतोय. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच
सुनील चाळके साहेब आपण देखील या. आपला देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने त्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांची देखील टीम आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अगदी रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाचे कर्णधार देखील आहेत. आज मात्र जबाबदारीचा खेळ आणि त्यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळेल. आपण देखील या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर विशालदादा थोरात यांची देखील उपस्थिती आहे. चला आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान करण्यात येतोय. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच सुनील चाळके साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. अमोलदादा वीर यांचं देखील उपस्थिती आहे या स्पर्धेसाठी. आपला देखील शुभ सन्मान करण्यात येतोय. आपण देखील या. चला त्याचबरोबर आपण टॉस देखील घेतोय लगेचच. जिथे नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी विपक्ष श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. सुरेशदादा माटेकर त्याचबरोबर सुनीलदादा चाळके दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. विशालदादांच्या हस्ते मात्र हा टॉस केला जातोय. महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मॅच नेक्स्ट मॅचचा टॉस. सवादी संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. त्याचबरोबर विशालदादा थोरात यांची देखील उपस्थिती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपला देखील शुभ सन्मान करण्यात येतोय. आपण देखील या. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून आपण आज उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. चला थोडंसं स्पीडअप घ्या. खेळाडू विनंती असेल चला मॅचच्या दिशेने आपण लगेचच बोलतोय. अगदी पवारवाडी विपक्ष सध्या मॅच चालू आहे गोटेवाडी. अगदी गोटेवाडी संघाला मात्र तब्बल 39 धावांचं लक्ष देण्यात आले. 18 बॉल 39 धावा बनवायच्या आहेत. सलामीवीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक वरती बॅटर अनिल आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर हर्षद. अगदी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी विपक्ष श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे. टॉस जिंकलाय सवादे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाला आमंत्रित केले. वळूयात मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला लगेचच होतीये सुरुवात. अगदी 18 बॉल आणि बनवायचे आहेत 39 धावा. चला आपण बोलतोय मॅचच्या दिशेने. अगदी सलामीवीर जोडी खेळपट्टीवरती सज्ज आहे. अनिल आणि त्याचबरोबर हर्षद आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज सज्ज आहेत. बॉलर नेम दिलीप. गोलंदाजीसाठी दिलीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 18 बॉल आणि 39चं समीकरण. पवारवाडी विपक्ष गोटेवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यान मॅच आपण पाहतोय. अगदी 18 बॉल 39चं समीकरण. स्ट्राईक वरती अनिल. पहिला बॉल पहा. यावेळी ऑफसाईड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येतोय. यावेळी खराब बॉल. अगदी पहिल्याच बॉलपासून कुठेतरी बॅटरच्या शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी व्हाईट बॉल येतोय. अवांतर धाव मिळेल जिथे श्री गणेश होईल टीम गोटेवाडी संघाचा. अगदी एक धाव लागली जाते या धावफलकावरती. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा दिलीप. यावेळी पहा लोअर फुलटॉस बॉल. आक्रमण करता आलेलं नाहीये. यावेळी पहा रनआउटची कॉल आहे आणि एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपात पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. कुठेतरी थोडंसं घसरले यष्टी रक्षक परंतु चांगला प्रयत्न होता. बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु सिंगल आली आहे.
पुन्हा एकदा सज्ज आहेत दिलीप अगेन्स्ट खेळण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक वरची हर्षद. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क झालेला नाहीये, सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यावेळी वेगाने दुसरी धाव घेतली जातील आणि दुसरी धाव देखील मिळेल. आणि बघता बघता बॉल यावेळी पहा घोषांकित क्षेत्रामध्ये देखील जाऊन विसावतोय. टोटल 3 धावा आता मिळतील आणि ते 3 धावेच्या मदतीने धावसंख्या 3 ने पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचली आहे 4च्या घरामध्ये, 5च्या घरामध्ये, माफ करा, 5 धावा धावफलकावरती. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी पहा आक्रमण केलंय, चांगला फटका पाहायला मिळतोय ऑनसाइडच्या दिशेने. फटका हवेमध्ये, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक होते परंतु कॅच ड्रॉप होतोय आणि 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. खूप चांगला प्रयत्न केला होता तिथे परंतु कॅच झाला नाही. 2 धावा आल्यात धावफलकावरती. गोलंदाज, चांगली गोलंदाजी दिलीप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी पहा सफल झालेत. यावेळी ताकद आहे, नजाकत आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅटर हर्षदच्या बॅट मधून 6 धावांसाठी येतोय मॅग्निफिसंट षटकार. यावेळी कुठेतरी गोलंदाजाची रेंज पाहिली होती आणि त्यानंतर मात्र सफल झाले. बॉलला पाहिलं, फटका जजवला ऑन साइडला. 6 धावांसाठी पुरेपूरपणे मात्र बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. हर्षदच्या बॅट मधून आलाय षटकार. यावेळी आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका हवेमध्ये आहे, कॅच इथे ड्रॉप होतोय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. ही कॅच कुठे ड्रॉप झाली आहे आपण पाहू शकाल. अगदी हवेमध्ये भरपूर काही बॉल होता, कॅच करता आला नाही आणि कॅचचा इथे परिणाम आता पुढील बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण बॅटर हर्षद कॅच सोडल्यानंतर मात्र षटकार मिळाला आणि यावेळी चौकार आलाय. धावसंख्या तब्बल आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 17 धावा. यावेळी पहा हलक्या त्याने खेळलाय, कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय आणि 1 धाव मिळेल. जिथे दिलीप कुठेतरी स्वतःवरती नाराज असतील, कारण चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची साथ कुठेतरी त्यांना मिळत नाहीये आणि बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे, परंतु आता स्ट्राईक रोटेट होती आहे. स्ट्राईक वरती अगदी अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर अजूनही 1 बॉल. पहिलाच वाईड आला आणि नंतर सिंगल आली. चला, ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि 1 षटक धावसंख्या आहे 18. इथे पंचांचा इशारा, नो बॉलचा. खराब चेंडू इथे हाताळत असताना यावेळी खराब बॉल, अगदी विकेटच्या खूप पाठीमागे पडलेला हा बॉल. खराब चेंडूची सांगता. बॉलर नेम बघूया. बॉलर दादू. यावेळी पहा वेगवान बॉल, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. थ्रो गोलंदाजीचा उठाव इथे गोलंदाजावरती केला जातोय पंचांच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी. आता टोटल इथे 3 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. नो प्लस अगदी थ्रो गोलंदाजी आहे, त्यामुळे पॅनलाइजच्या 2 धावा आणि नो ची 1 धाव, अशा टोटल 3 धावा ग्राह्य धरल्या जातील धावफलकावरती. धावसंख्या आहे 22. फ्री हिट देखील असेल. कुठेतरी बॅटर पुरेपूर फायदा केला जाईल का या बॉलचा, जिथे गोलंदाजीसाठी नवीन आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गणेश.
गोलंदाजीसाठी बॉलर सज्ज आहेत गणेश. अगदी 12 बॉल आणि 17चं समीकरण येऊन टिपलेलं आहे गोटेवाडी संघाच्या समोर. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. स्ट्राईकवरती हर्षद आहेत. अगदी आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजांवरती, परंतु यावेळी गोलंदाज सज्ज आहेत गणेश. अगदी राऊंड विकेट करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला बॉल घेऊन निघालेत बॅटरसाठी. यावेळी दिशा खराब. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि फ्री हिट देखील कंटिन्यू असेल असा इशारा कळवतायत पंच. पहा प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा यावेळी पहा थोडासा खराब बॉल पंच कळवतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत भर होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. जोपर्यंत बॉल कुठेतरी बॅटरला बॅटच्या कनेक्ट होत नाही तोपर्यंत मात्र हा बॉल फ्री हिट नक्कीच कंटिन्यू बसेल. तिथे थोडीशी खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी धावसंख्या 24च्या घरामध्ये पाहतोय बॉलर गणेश. यावेळी पहा चांगला चेंडू पाहायला मिळते, परंतु पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळतायत. दिशा खराब आहे. आणखीन एक व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती सांभाळ ठेवावा लागेल, कारण दादू यांच्या माध्यमातून जी झालेली चुकी आहे संघासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला आहे गणेश गोटेवाडी संघासाठी. आणि ज्या प्रकारे हे धावसंख्या बनवत असताना चांगला खेळ. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर धाव. दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. कुठेतरी फ्री हिट बॉल आहे आणि हा बॉल हाताळत असताना कुठेतरी व्हाईट बॉलची सांगता प्रत्येक बॉलवरती हाताळत असताना वारंवारपणे होताना पाहायला मिळते. गणेश अगदी गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे, परंतु कुठेतरी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन होताना पाहायला मिळतंय हर्षदच्या अगेन्स्ट गोलंदाजी. यावेळी पहा पुन्हा एकदा पंच वळतायत. आणखीन एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. प्रेशराईज केले बॅटरने. अगदी हर्षद आक्रमण करण्यासाठी सज्ज आहेत, ओळखले जातात. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. गणेश खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी पहा यावेळी चांगला चेंडू हाताळलाय आणि कुठेतरी विकेटला धरून अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, परंतु धावसंख्या आता आपण पाहिलं तर धावफलकावरती 27 धावा आहेत तब्बल. यावेळी आलाय डॉट बॉल. आतापर्यंत या षटकातील एकच बॉल झालेला आहे. गणेश यावेळी पहा यावेळी देखील चांगला बॉल. आक्रमण करण्यात आलेला नाहीये हर्षदला. कुठेतरी यावेळी स्ट्राईक रोटेट केली जाते. बाईकच्या स्वरूपात सिंगल येईल आणि एक धाव इथे अर्जित केली जाईल धावफलकावरती, जिथे धावसंख्या 1ने पुढे सरसावतीये. 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय धावफलक. अगदी कोणती विकेट गमावलेली नाहीये गोटेवाडी संघाने. चांगला खेळ आतापर्यंत करत असताना अनिल आणि हर्षदचं जे कॉम्बिनेशन राहिलेलं आहे, दोन्ही खेळाडू कॉलिंगनी खेळत असताना चांगली धावसंख्या पुढे सरसावत आहेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागितली आहे. अगदी यष्टीरक्षक थोडीशी चपळाई दाखवताना पाहायला मिळाले, परंतु अपयश ठरताना पाहायला मिळत आहेत. परंतु चांगला प्रयत्न होता तिथे. बॉलर गणेश यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. याच प्रकारची गोलंदाजी कुठेतरी अगोदरपासून करणं गरजेचं होतं, परंतु टप्पा मिळत नव्हता गोलंदाजाला. कुठेतरी दिशा भरकटत होते, परंतु यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कुठेतरी फलंदाजांना देखील या गोलंदाजाची जी लाईन आहे त्या गोलंदाजीच्या टप्प्यावरती आक्रमण करता येत नाहीये. पाहूया पुढचा बॉल. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागितली जाते आणि ते नक्कीच फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळत आहेत. अनिल बॅक टू दी डगआउट. आता नवीन फलंदाज अगदी उमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये जाताना, जिथे अनिल यांची जागा घेण्यासाठी. आता कुठेतरी पहा खूप वेळानंतर आपण पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रो अनिलच्या माध्यमातून, जिथे बॅक टू दी डगआउट फलंदाज शिकार ठरलेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या.
अंतिम बॉल असेल या षटकातील, जिथे उमेश खेळण्यासाठी सज्ज आहेत. अगदी धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा आहेत धावफलकावरती. 11 धावांची गरज आहे अजूनही. अजूनही आपण पाहिलं तर 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 11 धावा. 7 चेंडू 11 धावांची गरज. गणेश स्ट्राइक वरती उमेश. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी हर्षदने सांगितलंय थांबवलं गेलंय, जिथे यावेळी डॉट बॉल आलाय. ओव्हरची होतीये समाप्ती आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थातच 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय, जिथे धावसंख्या बनवली आहे 12 बॉलच्या पाठीमागे तब्बल 28 धावा. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 11 धावा. 6 चेंडू 11चं समीकरण गोटेवाडी संघासाठी. 6 बॉल 11चं समीकरण. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी पवारवाडी संघ कोणाच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी दिली जाईल. उर्वरित 6 बॉलचा खेळ करण्यासाठी स्ट्राइक वरती हर्षद आहेत, नॉन स्ट्राइक वरती उमेश आणि गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे बॉलर नेम केशव. गोलंदाजीची जबाबदारी घेऊन आलेले आहेत. 6 बॉल 11चं समीकरण. पवारवाडी विपक्ष गोटेवाडी दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र ही युद्ध मॅच आपण पाहतोय. अगदी 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. मॅच कोण घेऊन जाईल हे प्रश्नचिन्ह आता मात्र नक्कीच उभं राहिलंय. दोन्ही संघ अगदी हर्षदचा विचार केला तर सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये विचार केला तर हर्षदने आक्रमण केलंय, परंतु आता मात्र ही मॅच महत्वपूर्ण असणार आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची गरज. बॉलर केशव सज्ज आहेत. बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना कुठेतरी संघासाठी योगदान नाहीये, परंतु गोलंदाजीची जमेची बाजू घेऊन गोलंदाज सज्ज आहेत केशव. 6 बॉल 11चं समीकरण. स्ट्राइक वरती सज्ज आहेत हर्षद. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा यष्टीरक्षक जे चपळाई दाखवताना पाहायला मिळत आहेत ना, ज्या प्रकारे हर्षदला जागेवरून हलता येत नाहीये, सफल होता येत नाहीये, अशा प्रकारची यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत. 11 धावा. प्रत्येक बॉल वरती इक्वेशन बदलतंय. समीकरणामध्ये चेंजेस होतील. आक्रमण होईल का हे प्रश्नचिन्ह आहे गोटेवाडी संघाच्या बाजूने. 5 बॉल 11चं समीकरण. यावेळी पहा बॉल सोडून दिलाय, पंच आमच्यापर्यंत वळतायत. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेमध्ये भर होताना पाहायला मिळेल. ही एक धाव कुठेतरी वाचवणं गरजेचं राहील पवारवाडी संघासाठी, कारण यावेळी सिंगल आली आहे. ज्या प्रकारे धावसंख्या 1ने पुढे सरसावली 29 आकड्यावरती. आता 5 बॉल 10चं समीकरण. 5 चेंडू 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. स्ट्राइक वरती हर्षद. एखादा मोठा फटका मॅच मध्ये रंगत येईल का? यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय यावेळी अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव मिळेल. फक्त 1 धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल, कारण पाठीमागचा जो संपूर्ण झोन आपण पाहतोय, संपूर्ण फाईन लेग पासून जो थर्डमॅनची दिशा आहे, संपूर्ण सिंगल धाव तुम्हाला तिथे मान्य करावी लागेल. आणि 1 धाव इथे अर्जित होतीये, जिथे धावसंख्या 30. उर्वरित 9 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा. अगदी पाठीमागची मॅच आठवावी लागेल. अगदी टाळगाव जबरदस्त मॅच झाली आणि त्याच प्रकारची मॅच. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन थोडंसं फसलंय. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक नाही आहेत अजूनही. आता मात्र 2 धावा मिळतील. पहा मॅच अगदी महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येक धाव इथे वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि यावेळी 2 धावा नक्कीच आल्यात. आता समीकरण आहे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. एखादा मोठा फटका मॅच अगदी काबूच करेल का? एखादा डॉट मॅच प्रेशराईज करेल का? अगदी चर्चा केली गेली होती हाय व्होल्टेज मॅच ही होईल, कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीचा विचार केला पवारवाडी संघाचा, कुठेतरी खराब गोलंदाजी होऊन सुद्धा मॅच अगदी उर्वरित 3 बॉल पर्यंत येऊन पोहोचली आहे. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. हर्षद ऑन स्ट्राइक. जबाबदारीचा एखादा फटका खेळावा लागेल आणि जबाबदारीचा एखादा डॉट देखील गोलंदाजाला घ्यावा लागेल. 3 चेंडू 7चं समीकरण. बॉलर केशव. स्ट्राइक वरती हर्षद. शांत वातावरण. 3 चेंडू 7 धावा. यावेळी पहा दिशा भरकटलेत. पंच आमच्यापर्यंत वळताय. डेफिनेटली व्हाईट बॉल आहे.
आता उर्वरित 6 धावांची गरज, म्हणजेच एक मोठा फटका 3 बॉलच्या पाठीमागे खेळावा लागणार आहे हर्षदला. आणि हर्षद मध्ये ती क्षमता आहे, परंतु केशव यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर बॅटरला कुठेतरी आक्रमण करता येत नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळी पहा फुल टॉस बॉल, आक्रमण केलंय, फटका अगदी दमदार, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4, चेंडू होते फरार, येतोय चौकार. 4 धावा. पहा मॅच अगदी उर्वरित 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. पहा अंतिम क्षणापर्यंत दोन्ही संघांनी मॅच मात्र सोडलेले नाहीये. पवारवाडी की गोटेवाडी, गोटेवाडी की पवारवाडी, हे प्रश्नचिन्ह आता मात्र येऊन टिपलंय. 2 चेंडू 2 धावांची गरज. दोन चेंडू 2 धावा. हर्षद ऑन स्ट्राईक. हर्षद अगदी ज्या मुवमेंटला फटका खेळायचा होता तो फटका मात्र पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. 2 बॉल 2 धावांची गरज. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॉल अगदी चांगल्या पद्धतीचा हातालाय, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता, शरीरापासून दूर. चांगला बॉल, डॉट पद्धतीचा चेंडू. पंच कळवतायत हा डॉट बॉल आहे. आता उर्वरित 1 बॉल आणि 2 धावांची गरज. काय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा अंतिम क्षणापर्यंत मॅच येऊन पोहोचले. उर्वरित अंतिम बॉल आहे आणि हा बॉल मात्र रिझल्ट कळवणार. एकच बॉल आहे. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. महत्वपूर्ण चेंडू. केशव बॉलर आहेत. स्ट्राईक वरती हर्षद. 1 चेंडू 2 धावांची गरज. धडपण असेल दोन्ही संघांवरती. 1 चेंडू 2 धावेची गरज. बॉलर निघालेत केशव. स्ट्राईक वरती हर्षद. 1 चेंडू 2 धावांची गरज. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि इथे विजयी संघ ठरला गेलाय पवारवाडी संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम पवारवाडी. पहा अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच सोडली नाही आणि इथे विजयी संघ ठरला गेलाय पवारवाडी संघ. हार्डलक बॅडलक मानावं लागेल टीम गोटेवाडी. ही मॅच कुठेतरी आपल्या बाजूने घेत असताना थोडेसे ज्या झालेल्या छोट्या चुका आणि या चुकीमध्ये मात्र इथे पराभूत ठरतोय संघ गोटेवाडी. आणि हार्दिक अभिनंदन असेल टीम पवारवाडी. चला थोडंसं आपण स्पीडअप घ्यायचं आहे. इथून पुढे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. चला रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी विपक्ष श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे या दोन्ही टीम्सच्या दरम्यान मात्र आता महत्त्वपूर्ण मुकाबला आपल्या भेटीला येतोय. अगदी टॉस जिंकलाय सवादे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाला आमंत्रित केले. चला दोन्ही टीम्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. सवादे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर शेळकेवाडी टीम आपले फलंदाज आपण देखील पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये.